हाय गाईज, कसे आहात सर्वजण? मला आता थोडा वेळ होता माझ्याकडे, म्हणजे आता तरी 8 वाजलेत. निवांत बसली होती असं म्हणलं आता काय करावं, थोडा ब्लॉग काढावा. टाईम आहे तर काय करणार, मला थोडंसं व्हिडिओ घ्यावं यूट्यूबला अपलोड करायला. आपले फॅन्स कसे आहेत, जे यूट्यूबचे माझे फॅमिलीच म्हणा, यूट्यूबचे ऑडियन्स जे माझे व्हिडिओ वगैरे बघतात, ते मला त्यांच्याचं थोडंसं कसं आहे, दररोज काय ना काय तर थोडंफार 1-2 ब्लॉग तर असं टाकूच वाटतं मला. कारण की शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकतच असते. आज होता सॅटरडे, तर आज मी शॉर्ट व्हिडिओमध्ये महारुद्र देवाचं टाकलेलं. त्यासाठी म्हणले आता अशी निवांत बसली होती, थोडा वेळ आहे तोपर्यंत एक आपण फुल व्हिडिओ तर करावं म्हणून व्हिडिओ शूट करायला घेतला आहे मी. बाकी काय म्हणता? आज तर पाऊस नाहीच चांगल्या प्रमाणे, तर आज तर पाऊस आलाच नाही आहे मला तर लक्षात आहे. कारण की थोडाफार आलेला सकाळी, तर आता तर पाऊसच नाही आहे. आता हळूहळू करत थांबेल. आता नारळी पौर्णिमाच्या तर नंतर एकदम थांबल्यासारखं समजा, आधीमध्ये येत जाईल, पण एवढा काय नाही येणार जसा मध्ये दररोज चालू होता तसा. बाकी काय म्हणताय, तुमच्या इकडं पाऊस वगैरे आहे का? आता या थंडी पावसामुळे क्लायमेट थोडं चेंज असल्यामुळे अनवरून आकाड म्हणजे आषाढ महिन्यामध्ये थोडंसं वातावरण थोडंसं वेगळंच होतं. म्हणजे माणसाला विकनेस किंवा कणकणी आल्यासारखं. मला काल खूपच असं म्हणजे रात्री खूपच असं तब्येत जरा माझी बरे नव्हते, म्हणजे विकनेस आल्यासारखं, कणकणी आल्यासारखं झालं. फार डोकं वगैरे दुखत होतं. तर मला डोकं कधी बी दुखलं तर मग मी काय नाही करत, डोकं दुखायला लागलं म्हणले तर काय नाही, आपलं पॅराशूट तेल असतं ना, त्याच्यानंच मी थोडीशी मालिश करून घेते. कारण की मला असं केसांना तेल लावायला आवडतच नाही आहे. लहानपणापासून मी तेलच लावत नाही आहे केसांना. माझी मम्मी मला लई ओरडायची की केसांना तेल नाही लावत. मग कसं, मम्मी डॅडी दोघे बी ओरडत होते की मला तेल नाही लावल्यामुळं आपलं डोकं एकदम कोरडं असल्यामुळं डोकं फार दुखतं. मग मला लई रागवायची, आठवड्यातनं 1-2दा तर तेल लावत जा, डेली नाही तर नाही. मग काल मला ते आठवलं का की रात्री मला भरपूर असं डोकं दुखत होतं, जाम काय माहीतच नाही आहे मला. एवढं दुखत होतं की झोपच येत नव्हती. त्याच्यासाठी मग मी पॅराशूट तेल घेतलं आणि जरा तेवढ्या रात्री उठून मग डोक्याला जरा तेल वगैरे लावून मालिश केली. मग तेव्हा कुठं जरा बरं वाटलं, तेव्हा कुठं झोप आली मला. कारण असं लई भरपूर डोकं दुखत होतं काल संध्याकाळी. त्याच्यामुळं मग रात्री मी जरा तेलानं जरा मालिश केले, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. त्याच्यासाठी मी आज काय डोक्याला म्हणजे शॅम्पू वगैरे काय लावलं नाही. म्हणलं आता बघू, काल तर रात्री लावलेला आहे, लगेच शॅम्पू कशाला करायचा, पुन्हा डोकं दुखेल म्हणून मी आज काय नुसतं पाणीच असं हे केलेलं आहे. डोकं तर काय शॅम्पूनं धुतलीच नाही आहे. आता उद्या आहे 15 दिवसाची म्हणजे एकादश, कामिनी एकादशी काय तर आहे उद्या, पांडुरंगाची उद्या. आणि उद्या कसं संडे आहे, म्हणजे खंडोबा देवाचं मल्हाराचं सुद्धा आहे. आणि माझा संडेला सुद्धा माझा खंडोबा देवाचा मल्हाराचा माझा उपवास असतो. कारण की आमच्यामध्ये जे कुळदेवता असतात आपले, म्हणजे आमच्या तर कुळदेव तुळजाभवानी, अजून मल्हार बाळ्याचा खंडोबा आहे आमचं कुळदेवत. मग त्याच्यासाठी मी घरची मोठी असल्यामुळं मी ते नेहमी, जसं माझं लग्न झालं आहे तसं मी रविवार उपास धरते. आता उद्या माझा रविवार उपाससुद्धा असेल आणि उद्या एकादशसुद्धा आहे. म्हणलं निवांत वेळ होता, म्हणलं आता बघू, म्हणलं एक आपण फुल ब्लॉग तर काढूया आपण यूट्यूबला अपलोड करण्यासाठी. कारण की सकाळपासून तर मी काय फक्त महारुद्र देवाचेच ते शॉर्ट व्हिडिओला टाकलेलं आहे, तेच टाकलेलं आहे मी शॉर्ट व्हिडिओला. तर म्हणलं आता फुल व्हिडिओ निवांत आहे. तर अजून काय स्वयंपाकाची तर काय तयारी केली नाही आहे. 8:30 वाजता असं स्वयंपाकाला बसते. कारण की 2 जणांचा स्वयंपाक किती वेळ लागतो, त्याला अर्ध्या तासाच्या आत होऊन जातो. त्याच्यासाठी. आणि आम्हाला कसं आहे, जरा लेट जेवण, स्वयंपाक लेट केलं तर बी लेट जेवायची सवय, किंवा लवकर बी केलं तर आम्ही लेटच जेवतो 10च्या पुढं. त्याच्यासाठी म्हणून म्हणलं आता 8:30 वाजता असं करायचं. बघायचं, माझं मिस्टर बी बाहेर गेलेत, ते
आले की मग तो परत याच्यात माझा स्वयंपाकसुद्धा होतो. मग ते आले की जेवायचं. म्हणलं निवांत होते तर म्हणलं एक व्हिडिओ तर घ्यावा. बाकी तुम्हाला कसं तुमच्या इथलं वातावरण कसं आहे नक्की कमेंट वगैरे करा. ज्याने कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाबा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही बघायला. कारण की आता तर स्टार्टिंग असेच व्हिडिओ मी जास्त तर घरातले, कधी बाहेर गेले बाहेरचे. आता गणपती पुढच्या महिन्यात गणपती येतील तर मग गणपतीचं नेहमी दिवसभरातले डेली म्हणजे दिवसभरात काय रुटीन आहे तर त्याचे ब्लॉग टाकत जाईन. गणपतीची आरती वगैरे कसं करतो आम्ही. आमच्या इथं तांब्याची लक्ष्मी पुजतात तर ते कळस ते लक्ष्मी गोराई पुसलेलं ते व्हिडिओ असं मी आता गणपतीमध्ये भरपूर माझे ब्लॉग व्हिडिओ येतील. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जी तुम्ही आहे माझी ऑडियन्स बघा. पाऊस तर आता आमच्या इकडे तर पुण्यात थोडासा कमी आहे म्हणून एवढं काय टेन्शन नाही. जी कुठून माझे ब्लॉग बघत असेल तिथं जर भरपूर पाऊस असेल तर त्याची आपली काळजी घ्या. कामाला जाताना जे ट्रॅव्हल करतात, जे बाहेर कोणी कामाला जातात का आता पावसा पाण्याची आपली काळजी घ्या. आणखीन काय आता लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण असंच नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय, टेक केअर.